मी गणेश गिरधर नेते राहणार भालोद तालुका यावल जिल्हा जळगाव इथला शेतकरी आहे. बरं दादा, आपण भालोद येथील रहिवासी आहेत. आपण एक प्रगतिशील शेतकरी आहात आणि आपण एक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक पदावरती कार्यरत होते. हो. आपण या आपल्या आपल्या सेवा कालखंडामध्ये आपण कोणकोणती कामं केलेली आहेत, काय सांगाल? मी हाडाचा शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्याची मला खूप जाणीव होती आहे आणि मग मी मीटिंगमध्ये वेळोवेळी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये की बा आपण त्यावेळेला हेक्टरी काहीतरी 72,000 का 73,000 बागायतीसाठी मिळत होते. तर मी त्यांना विनंती करत होतो आमच्या सहकाऱ्यांना, माननीय नाथा भाऊंना, काही चेअरमन होते तेव्हा त्यांना, की ताई आज ही किंमत फार तोडकी आहे. आज रासायनिक खतं खूप वाढले आहे, मजुरी खूप वाढली आहे, अनेक समस्या शेतकऱ्यांना फवाऱ्याची औषधी खूप वाढली आहे. तर हे जी रक्कम ही वाढली पाहिजे हेक्टरी. ओके. पण मग ते लोक सांगत होते की हे महाराष्ट्राचा विषय, आपल्या एकट्या जिल्ह्याचा विषय नाही आहे, तुम्ही आपण काहीच करू शकत नाही, असं आमचं नेहमी होत होतं. म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न आपण मार्गी लावलेले आहे आणि त्याच्यासाठी वेळोवेळी आपण एक चांगल्या प्रकारचा विषय मार्गी लागलेले आहेत. बरं, आपण एक प्रगतिशील शेतकरी आहात. आपण भालोद येथील प्रगतिशील शेतकरी आहात आणि आपण JDC आपल्या जिल्हा मध्यवर्ती जळगाव सहकारी बँकेचे संचालक पद भूषवलेलं आहे. आता तुमचं आपण एक सेवानिवृत्त झालेला आहात आता तो सेवानिवृत्त नाही. बरं, एक आपण एक चांगल्या प्रकारे पदं भूषवलेले आहेत. तर आता तुमचं पुढचं विजन काय राहणार आहे? भविष्यामध्ये काय विजन राहणार आहे आपलं? विजन असं की समजा सामान्य माणसासाठी कोणी आला त्याचं काहीतरी काम करायचा प्रयत्न करता, हे आमचं सततच चालू असतं की कोणासाठी काहीतरी केलंच पाहिजे. आणि आमच्या वडिलांचं म्हणणं होतं की देव आपल्या एकट्यासाठी येत नाही, सर्वसामान्य माणसाचं तुम्ही काम आलं तर तुमचं महत्त्व. वडिलांचं नाव काय? माझे वडील श्री कैलासवासी गिरधर म्हणजे नेते. त्यांचं काय म्हणणं होतं? शेतकरी होते ते, त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं. मी फक्त 10वी आहे, आम्ही 4 भाऊ आहे. तर सर्वात कमी शिक्षण झालेला मी आमच्या घरामध्ये सर्वात मोठा. नंतर माझे भाऊ उमाकांत हा BMB झालेला आहे. त्याचा 3 नंबरचा भाऊ पण BSc झाला होता, तो दुर्दैवाने मागे मारला. 4 नंबरचा भाऊसुद्धा शैक्षणिक म्हणजे सर्व परिवार शिकलेला आहे. बरोबर. माझा एक पुतण्या IIT पवईचा MTech होऊन IIM अहमदाबादला MBA झालेला आहे. एक पुतण्या आमचा मुलगा MBBS झालेला आहे. असं आमच्याकडे म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आपण एक चांगल्या पद्धती अजूनही आहे. मी जागी असला तरी ते लोक खूप मला मानतात. आमचा एक पुतण्या आणखीन सिव्हिल झालेला आहे, तो पण नाशिकला असतो. असं सर्व कुटुंब. अजून मी 10वी असला तरी सुद्धा ते लोक मला खूप मानतात, माझा नेहमी सल्ला घेतात, त्याच्यामुळे मी स्वतःला खूप मोठा समजतो. ओके ओके ओके. आणि आपण एक चांगल्या प्रकारचे लोकाभिमुख असं व्यक्तिमत्व आहे आपलं. लोकांच्या सेवेसाठी आपण धावून जातात. एक सामाजिक बांधिलकी आपण जोपासतात. आता आपण या माध्यमातून आपण सोसायटी म्हणजे समाजात संदेश काय देऊ इच्छिता? मी तर सांगतो नेहमी की बाबा सहकारी संस्थांमुळे आपण नेहमी व्यवहार करत चला. पण मग आता काय झालं आहे की आपली दुकानं खूप झाले आणि काहीतरी सोयी सवलत त्यांना काहीतरी भेटतं, जाऊन समजा भेटतं, काही उधार भेटतं, काही भेटतं, त्याच्यामुळे ते लोक तिकडे पडतात. पण हे जे आपली सहकारी संस्था, सहकारी सर्व सुरू आहे, तिच्या पाठीशी लोकांनी राहिले पाहिजे. पण आता ते विचार असतात, म्हणजे बदलले म्हणजे विचार बदलतात, असा तो हो विषय आहे. हो हो. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं विजन आपलं आहे आणि एक आपण संदेश दिला आहे की बा तुम्ही एक चांगल्या प्रकारे सेवा करत राहा, कुठेतरी त्याचा एक दखल घेतली जाते. चांगलं काम करा, चांगलं मिळणार आहे. बरोबर. बरं, एक तुमचा पूर्ण तुम्ही पदाधिकारी होते जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक पदावरती होते. त्याचप्रमाणे एक आपण एक या भालोद गावातील एक प्रगतिशील शेतकरी आहात आणि आपण एक एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेले आहात. याचं आपण एक चांगल्या प्रकारे श्रेय कोणाला देणार याचं? इथपर्यंत तुम्ही जी मजल मारलेली आहे, इथपर्यंत जे जाऊन पोचले आहे आपण, याचं श्रेय आपण कोणाला द्याल? माझ्या वडिलांना देणार. त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं. प्रत्येक गोष्टीनं कार्य दादा असं करायचं आहे. म्हणजे येऊन फॅक्टरी टाकताना सुद्धा ते नाही मला काही टाकायची नाही, मला आवडत नाही, आपण शेती घेऊन म्हणलं नाही बाबा, आता तो भाऊ आता हे झाला आहे, त्याला आपण फॅक्टरी टाकू, आपण इकडे शेती घेऊन
म्हणजे मी वेळोवेळी सांगायचं आमच्या अनुभवातून मोठा आहे, तू म्हणजे ते केलं मला काय करायचं आहे आता असं ते मला खूप माझ्या शब्दाला मान देत होते. आणि या समजा बँकेतही गेला मध्ये गेला मी त्या परिवारामुळे हे सगळं घडलं आहे. वैयक्तिक मी तसं काही भलताच काही शिकलेला आणि सवरलेली नाही, पण प्रत्येकाचं सहकार्य त्याच्यामुळे मी इथपर्यंत माझं झालं एक चांगल्या प्रकारे आणि स्वर्गीय हरिभाऊ जावळेंनी माझ्यावरती खूप विश्वास टाकला. त्याच्यानंतर नाथा भाऊंनी सुद्धा त्यावेळी खूप मोठं सहकार्य केलं होतं आणि मी ही सेवा करू शकलो. खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर बँकेमध्ये आमदार हजारच असतात, पण भाऊंनी माझ्यामध्ये काय पाहिलं तर त्यांनी मला तिकीटही दिलं आणि निवडण्यासाठी खूप प्रयत्नही केले स्वर्गीय भाऊंनी. आणि नंतरही प्रत्येकाने मला मदत केली. प्रत्येक संचालक तिथं तर एकाहून एक असतात, हां. तर प्रत्येकाने मला मदत केली. त्याच्यामुळे मी हे सगळं शक्य झालं. ओके. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि एक मार्गदर्शन पण केलं आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत मजल मारू शकले.